आज आपण आपल्या राष्ट्रध्वजाची माहिती घ्यायची आहे. कसली? राष्ट्रध्वजाची. राष्ट्रध्वज कुठला आपला? तिरंगा. हा झेंडा कुठला आहे बघा? हा तिरंगा ध्वज आहे आपला. हा तिरंगा ध्वजात रंग किती आहेत? कोणकोणते? आणि एक चौथा रंग कोणता आहे बघा? सगळ्यात वरच्या बाजूला कुठला रंग आहे? तो मंत्र कसला देतोय? 2 नंबरला रंग कोणता आलाय? पांढरा. तो मंत्र कसला देतोय? पांढरा रंग शांतीचा. तिसरा रंग कोणता आहे? सगळ्यात खाली हिरवा. हिरवा रंग मंत्र कसला देतोय आपल्याला? समृद्धीचा. हे मध्ये रंग कशाला काय आहे? निळ्या रंगाचं काय आहे? अशोक चक्र. अशोक चक्रात आरे किती आहेत? 24 आरे आहेत. ते मंत्र कसला देत आहे? आपला राष्ट्रध्वज कुठला आहे? आपले राष्ट्रीय सण किती? 2. कोणकोणते? सगळ्यांनी बोला. कोणकोणते राष्ट्रीय सण आहेत? 15 ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. 26 जानेवारी म्हणजे काय? प्रजासत्ताक दिन. आपला भारत देश कधी स्वतंत्र झाला? 15 ऑगस्ट 1947 रोजी. आणि 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या भारत देशाने काय केलं? संविधान स्वीकारलं. तुम्ही मोठं झाल्यानंतर सगळ्यात जास्त आणि पहिल्यांदा अभ्यास कशाचा करायचा? संविधानाचा. तुम्हाला संविधान आलं पाहिजे, शिकलं पाहिजे. तुम्ही संविधानातली माहिती घेतली पाहिजे. तुम्ही कायम लक्षात ठेवा. जसं मोठं होईल तसं तुम्ही संविधानाचा थोडा थोडा अभ्यास करायला लागा. हा संविधानाचे शिल्पकार कोण? संविधान लिहिण्यासाठी जास्त कष्ट कोणी घेतले? संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. एवढी माहिती कळाली तुम्हाला? करा बघू स्वतःसाठी एक छान